तर मला प्रामुख्याने आठवण आली की ज्यावेळेस 1848 मध्ये सावित्रीबाईंनी शाळा काढली असेल आणि कशा 13 मुली घेऊन जेव्हा त्या सावित्रीबाईंनी पहिल्यांदा सुरुवात केली असेल. बघा, आम्ही पण खूप छान बोलू शकतो, पण जेव्हा इथला मॉब निघून जातो तेव्हा वक्त्याची काय अवस्था होते हे त्या वक्त्याला माहीत असते. तर सावित्रीबाईंनी 13 मुलींच्या भरोशावर निर्माण केलेली पहिली शाळा, त्या माऊलीला सर्वप्रथम मी या ठिकाणी नतमस्तक होतो. माणसाच्या इथल्या रक्ताच्या प्रत्येक कणाकणामध्ये ज्यांचं वास्तव आहे, छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा करतो. या ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक खामगाव नगरीचे आमदार, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट कामगार मंत्री आदरणीय आकाशदादा फुंडकर, खामगाव शहराच्या प्रथम नगराध्यक्षा व प्रथम नागरिक आदरणीय अपर्णाताई फुंडकर, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित शेळके साहेब, माजी नगराध्यक्षा डवरेताई, या ठिकाणी उपस्थित किशोरजी, त्यानंतर अतिशय उत्कृष्ट संचालन करणारे आमचे मित्र अरविंद शिंगाळे, आणि आकाश भाऊंना खऱ्या अर्थानं जर हिरा सापडला असेल तर ते आमचे लाडके विद्यार्थी विजयजी सातव, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय आमचे नगरसेवक नगरसेविका, या ठिकाणी उपस्थित इतिहास संशोधक अभ्यासक आणि विद्यार्थी. या ठिकाणी माझ्या कोणाचं नाव सुचलं असेल तर पुनश्च एकदा क्षमा मागतो. या ठिकाणी माझ्या मुली या ठिकाणी बसल्या. तुम्हाला सर्वांना सांगतो की हा प्रवास सोपा नाही. म्हणजे 1848 ते 2025 हा प्रवास महिलांनी एकदा ऐकून घ्यावा, हा प्रवास सोपा नाही. हा प्रवास अवहेलनेचा आहे, हा प्रवास तुच्छतेचा आहे, हा प्रवास अतिशय मानवाला काळीमा फासणाऱ्या घटनांचा आहे, हा प्रवास बळीचा आहे, हा प्रवास दारिद्र्याचा आहे, हा प्रवास अंगावर शेण माती खाणाऱ्या इतिहासकारांचा आहे. एकदम सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली ना, आज तुम्ही ज्या शाळेमध्ये जाता, या एसटी मध्ये तुम्ही बसलेले आहे शिक्षणाच्या, ही एसटी एकदम धावली नाही. ही एसटी एखाद्या वेळेस पंक्चर केल्या गेली, एखाद्या वेळेस यातलं डिझेल काढल्या गेलं, एखाद्या वेळेस चेसिस फोडल्या गेलं, एखाद्या वेळेस ही एसटी डोंगर तळाखाली ढकलल्या गेली, आणि त्या एसटीची पहिली सारथी कोण असेल तर सावित्रीबाई फुले आहे. तेव्हा आपण खऱ्या अर्थानं चांगल्या एसटी मध्ये बसून आज शिक्षण घेतो. ही जी बस आहे शिक्षणाची, ही 1848 ला सावित्रीबाईंनी सुरू केली. आज आपली मुलगी स्कूटीवर छान केस मोकळे सोडून खऱ्या अर्थानं आनंदानं शाळेला जाते आहे, ही सावित्रीबाईची पुण्य आहे. हा प्रवास एकदम सोपा नाही आहे. हा प्रवास हा अतिशय कठीण असा प्रवास आहे, जो 1 जानेवारी 1848 मध्ये सावित्रीबाई फुलेंनी चालू केला. नेहमी ज्योतिराव फुले म्हणतात की मी वादळात राहिलो तरी चालेल, मी आस्वाद न्हालो तरी चालेल, या अंधाऱ्या रात्री उजळू द्या एखादाच्या, मी पुरता जळालो तरी चालेल. अशा माणसासोबत बाशिंग बांधणाऱ्या आमच्या सावित्रीबाई फुले. त्यांच्याकडे जरी पाहिलं, मी सकाळी थंडी वाजताना जर्किन घातलं, मी म्हटलं की सावित्रीबाई फुलेंच्या लुगड्याची गोष्ट 2 मिनिट मी तुम्हाला सांगतो. सावित्रीबाई जेव्हा शिक्षण द्यायसाठी जायत होत्या तेव्हा त्या ठिकाणी शेण, दगड आणि माती सावित्रीबाईंच्या अंगावर डेली बसत होती. आणि मग शाळेत गेल्यानंतर त्या लुगड्यावर पाणी घेणाऱ्या जेव्हा सावित्रीबाई असायच्या, त्याच्यावर पाणी सावित्रीबाई फुले घ्यायच्या आणि दिवसभर शिकवायच्या. रोज शेण, माती, दगड खाणे, शाळेत जाणे, पुन्हा लुगड्यावर पाणी ओतणे आणि पुन्हा दिवसभर शिकवणे. तापानं सावित्रीबाई रात्री ठणठणायच्या. आणि एक दिवस ज्योतिबांनी त्यांच्या अंगाला हात लावला तेव्हा समजलं की सावित्रीबाईला ताप आलाय. तर त्यांनी विचारलं की तुला काय अडचण आहे, तर त्यांनी सांगितलं की मला लुगडं हवंय. सावित्रीबाईंनी त्यांना जेव्हा लुगडं मागितलं तेव्हा ज्योतिरावांना निश्चितपणे वाटलं की या लुगड्यासाठी ताप काढणारी माझी सावित्री निश्चित नाही आहे, एका लुगड्यासाठी भांडण करणारी माझी सावित्री नाही आहे. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की डेली माझी सावित्री जेव्हा शिकवायला जाते तेव्हा त्याच्या अंगावर शेण, दगड आणि माती असते, त्याच लुगड्याशी सावित्री आंघोळ करतात आणि पुन्हा विद्यार्थ्यांना शिकवतात. त्या अर्थी ज्योतिरावांना समजलं की माझ्या वादळासोबत संसार करणारी माझी सावित्री किती महान आहे. आज आपण शाळेत जाताना शिक्षिका आहेत, मॅडम ही शिक्षिका आहे, सर्व जिथे बसलेले आहेत, तर सहजपणे आपण अतिशय छान ड्रेस घालून शाळेत जातो. पण त्यावेळेस त्यांची अवस्था काय असेल याची छोटीशी कल्पना जर आपण केली तर आपल्याला वाटेल की खरंच त्यांनी एक महान कार्य केलं आहे. ज्योतिबा फुले असा एकमेव द्रष्टा समाजसेवक होता, ते तर होते, पण सावित्रीबाईचं 9व्या वर्षी लग्न झालं. 9व्या वर्षी लग्न झालेली सावित्री माता जेव्हा बाहेर येते जगामध्ये, बघा की आज जर आपण पाहिलं तर आई वडिलांना सांभाळायचं कंटाळा येऊन कुटुंब सोडणारी व्यक्ती आहे. पण माझ्या पत्नीला शिकावं आणि या मातांना शिकता यावं म्हणून घर, संसार आणि आपली सर्व इष्टे सोडणारा जगातलं एकमेव दाम्पत्य कोणतं असेल तर ते फुले दाम्पत्य आहे. पूर्ण सोडलं. आणि या बुलढाणा सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, किशोरजींनी पण खूप अभ्यास केला आहे. बुलढाणा जिल्ह्याचा आणि सावित्री फुलेचा खूप जवळचा संबंध आहे. सर्वात ऑक्सफोर्ड विद्यापीठामध्ये एक रिसर्च पेपर वाचला गेला, त्याच्यात लिहिलं आहे
की जगामध्ये पहिल्यांदा स्त्री पुरुष तुलनेवर जर कोणतं पुस्तक लिहिलं गेलं आहे तर ते ताराबाई शिंदे नावाच्या स्त्रीनं लिहिलं आहे, ती बुलढाणा जिल्ह्यातली. सत्यशोधक समाज स्थापन जेव्हा झाला तेव्हा त्याला जी देणगी भेटली 677 रुपये 12 पैसे आणि 6 आणे, त्यातील 15 जे रुपये हे रामचंद्र हरी शिंदे या बुलढाण्यातल्या व्यक्तीने दिलेले आहेत. हा आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानाचा गोष्ट आहे. तेव्हाचे 15 रुपये म्हणजे आजचे 15 कोटी असतील. तर त्यावेळेस त्या समाजामध्ये उभे राहणारे माणसं खूप कमी होते. त्यावेळेसची सावित्री आताची सावित्री यात फरक आहे. दोन्ही सावित्री ह्या व्यवस्थेने तुडवलेल्या सावित्री आहेत. आज आपण सहज आपल्या या मुलांना याचं महत्व वाटणार नाही की सावित्रीबाई फुले यांचा अभ्यास आपला सुरू आहे. पण 1848 मध्ये काय अवस्था असेल जेव्हा स्त्रियांनी बाहेर निघू नये, जेव्हा स्त्रियांनी शाळेत जाऊ नये, जेव्हा स्त्रियांनी अभ्यास करू नये, या स्त्रियांनी केलेला जो अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या अळे होतात आणि ते तुमच्या नवऱ्याच्या आणि वडिलांच्या पोटात जातात असा समज असताना शिक्षण देणारं पहिलं दाम्पत्य हे फुले दाम्पत्य आहे. त्यांनी सांगितले की आम्ही अभ्यास करतो, आमच्या कुटुंबावर पडणाऱ्या अड्या आम्ही बघून घेऊ. ही ताकद त्यांच्यामध्ये होती, ही विज्ञानाची ताकद त्यांनी जुळवली, म्हणून ते महान आहे. आपला तो फोटो तेरव्यापर्यंत कसा बसा लागतो, नंतर लागत नाही. हजारो वर्ष चंद्र सूर्य आणि तारे असेपर्यंत यांचा फोटो लागतो. विधवा विवाहांचं 2 मिनिट गोष्ट सांगितली, तुम्हाला सांगतो इतकी विदारक परिस्थिती. जगामध्ये पहिल्यांदा इंग्रजी शिक्षणाचं महत्व सांगणाऱ्या जर कोणी असतील तर त्या सावित्रीबाई फुले आहेत. त्या आपल्या काव्य फुले म्हणतात की आपण बघा आता महत्व किती देतो आहे. इंग्रजी माऊली, इंग्रजी सावली, इंग्रजी वैखरी माझी, इंग्रजी बहुजनांची, इंग्रजी शिकून जातीभेद टाळा आणि मोडा. काय त्यांनी पुढचं वाक्य पण सांगितलं की इंग्रजी माऊली म्हटलंय त्यांनी. काय म्हटलंय की इंग्रजी त्यावेळेस जर शिकली नसते. छोटंसं उदाहरण सांगतो. जर कदाचित महात्मा गांधींना, लाला लजपत रायांना जर एखाद्या साऊथ इंडियाच्या माणसाशी बोलायचं असेल त्यावेळेस की आता आपल्याला यानंतर काय करायचं आहे क्रांतिकारी चळवळी किंवा चळवळी, तर इंग्रजीशिवाय त्यांना पर्याय होता का? तर ती इंग्रजी त्या काळामध्ये शिकल्या गेली. म्हणून सावित्रीबाई फुलेंच्या संदर्भात एक मी म्हणतो की नेहमी एक वाक्य मला आठवतं की विश्वास असू दे मनास तू ढाळू नको. म्हणजे ज्योतिबा म्हणत असते की विश्वास असू दे मनास तू ढाळू नको, आपल्या माणसाची साथ सोडू नको, चालेल मी अनवानी याच पावलांनी, फक्त पावलांनी पावलांची साथ सोडू नको. ज्योतिबांची साथ सावित्रीने कधीच सोडली नाही. 1877 मध्ये महाराष्ट्रात जेवढा दुष्काळ पडला तो जगामध्ये कुठेच पडला नाही. महाराष्ट्राच्या दुष्काळामध्ये भाकरीसाठी शेतं विकल्या गेली आहेत. महाराष्ट्राच्या दुष्काळामध्ये भाकरीसाठी मुलं विकल्या गेली आहेत. महाराष्ट्राच्या त्या दुष्काळामध्ये भाकरीसाठी संपूर्ण घरदार विकल्या गेल्या एका भाकरीसाठी. आता जी निवडून आपल्याला दिसतात त्याची फुलं माणसं खात होती. असं 1877च्या दुष्काळामध्ये 2000 भाकरी प्रत्येक कुटुंबापर्यंत नेणारी जर कोणती माऊली असेल ती सावित्रीबाई. 2000 भाकरी प्रत्येक कुटुंबापर्यंत सावित्रीबाई फुलेंनी पोहोचलेल्या त्या काळामध्ये. आणि त्या काळामध्ये सावित्रीबाई फुलेंनी फक्त भाकरी पोहोचवल्या नाही, या कोरोनाच्या काळामध्ये सख्या बापालाही आपण दरवाजापर्यंत जाऊन भेटलो नाही, नवऱ्याला बायको भेटली नाही, त्यांचा अग्निदाह आणि अग्निसंस्कार कोणी केला हे माहित नाही. त्या अशा पेक्षाही भयानक साथ जगामध्ये जर असेल तर ती प्लेगची होती 1876 आणि 77 मध्ये. या प्लेगच्या साथीमध्ये माणसाला माणूस शिवत नव्हता. अशा वेळेस सावित्रीबाई फुलेंनी जो त्यांचा मुलगा आहे दत्तक, त्याचं नाव आहे यशवंत, याला पहिल्यांदा हॉस्पिटल उघडायला लागलं. आणि जेव्हा त्यावेळेस उच्च वर्गातील व्यक्तींना घोडागाडी राहायच्या, गाड्या राहायच्या प्लेगच्या, त्या हॉस्पिटलमध्ये नाही बंद. परंतु दलित समाजातल्या, बहुजन समाजातल्या व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये नेण्यापर्यंत कुठलीही सुविधा नव्हती. अशा वेळेस पांडुरंग बाबाची गायकवाड नावाच्या एका 11 वर्षाच्या मुलाला 9 मैल आपल्या खांद्यावर घेऊन प्रवास करणारी जगातली एकमेव माता असेल तर ती सावित्री माता आहे. आणि गोष्ट अशी आहे की त्याच ठिकाणी प्लेगच्या त्या संसर्गामुळे सावित्रीबाई फुलेंचं निधन झालं आहे. त्याच प्लेगच्या काळामध्ये रुग्णांची सेवा करता करता त्यांचा एकमेव मुलगा, त्यांचा मुलगा पण यशवंत आहे हे माहीत असेल सर्वांना, पण त्या यशवंत कोण आहे माहिती आहे का? यशवंत हा त्यांच्या एक विधवा होती त्या काळात, लोकांच्या अत्याचाराला विधवा बळी पडायचा. त्या बापाची अवस्था बघा किती कठीण आहे. म्हणजे त्या काळात असं नाही की एकदम सहज झालं नाही, बळी गेले त्या काळामध्ये. त्या काळात विश्रामजी घोडले डॉक्टर होते, त्यांची मुलगी होती एक राधा नावाची, त्याला बाहुली असं म्हणायचे. तर ती बाहुली जी होती ती बाहुलीला शिकवायचे. ते सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष होते ते विश्राम घोले.
यांची बाहुली नावाच्या मुलीला ते शिकवायचे. तिची आजी म्हणायची की या मुलीला शिकवायचं नाही, या मुलीला शाळेत पाठवायचं नाही. तर अशा वेळेस त्या मुलीचं बळी कसा गेला हे 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो. की असं सहजपणे शिक्षण मिळालं नाही. तर त्या बाहुलीला कोणत्याही परिस्थितीत शिकू द्यायचं नाही. तिच्या आजींनी, आत्यांनी, मामांनी सर्वांनी ठरवलं. परंतु सत्यशोधक समाजाच्या या कार्यकर्त्यांना ठरवलं की मी माझ्या मुलीला शिकवेन. तर त्यांनी त्या निरागस असणाऱ्या मुलीच्या लाडूमध्ये बांगड्यांचा जो चुरा असतो, आपल्या ज्या बांगड्या असतात आपल्या, त्या खलबत्त्यामध्ये कुटून त्याच्या बांगड्यांचा चुरा त्या ठिकाणी केला. त्या बांगड्यांच्या चुऱ्यामध्ये लाडू मिक्स केला आणि त्या बाहुलीला तो खाण्यात आला आणि अत्यंतिक रक्तस्रावामुळे तिचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. हे सहज शक्य झालं नाही. अनेक लोकांचे बळी, अवेदना, वेदना आणि प्रयत्नातून हे सर्व सिद्ध झालं. एकाकी कुठलीही गोष्ट जगामध्ये होत नाही. म्हणून म्हणतो की या मुली भाग्यवान आहे की आज या ठिकाणी बसल्या आहे. ज्या 13 मुली पहिल्या वेळेत बसल्या असतील त्या 13 मुलींना तुमच्या माहितीसाठी सांगतो की त्या 13 मुलींना शाळेत नेण्याचं काम हे त्यांच्यावर जेव्हा अडवलं झालं तेव्हा पोत्यात घालून त्या मुलींना शाळेत नेण्याचं काम त्याचे आजी आजोबा करायचे. त्या शाळेत जायचंय समजा तर मग पोत्यात मुलीला घ्यायचं, खांद्यावर घ्यायचं, लटकत लटकत आणि शाळेत न्यायचं, पुन्हा पोत्यात भरायचं, घरी आणायचं. आज त्या मुलींना त्यांच्या आईवडिलांनी पोत्यात दिलं म्हणून आपली मुलं खऱ्या अर्थानं कॉन्व्हेंटमध्ये शिकतात. ते पोत्यात जर दिलं नसतं तर कदाचित आपली मुलं शिकली नसतात. म्हणजे हा खऱ्या अर्थानं त्याग त्या सावित्री माऊलींचा. जगातला सर्वच विवाह त्यांनी केले. स्त्री आपली मुलगी विधवा झाल्यानंतर कोणाला आवडेल का तिचे केस काढतात, पूर्ण शरीरातले केस काढून तिला विद्रूप बनवण्यात येतो. पहिल्यांदा न्हाव्यांचा संप सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेने घडून आणला. कधी त्या 18 शाळा त्यांनी काढल्या. कधी म्हटलं नसेल की मला शेगाव रोडवर प्लॉट झाला पाहिजे, तिकडे इस्टेट झाली पाहिजे, बँक बॅलन्स झाला पाहिजे. एकही रुपया सोबत न नेणारं दाम्पत्य जगातलं. त्यांच्याकडे जगात सर्वात श्रीमंत कुटुंब पण सर्वात दारिद्र्य कुटुंब म्हणून नंतर त्यांचा मृत्यू झाला. परंतु आज आपण अनेक वर्षानुवर्ष चंद्र, सूर्य आणि तारे असेपर्यंत त्यांचा उल्लेख होत राहील आणि आपण त्यांच्यांना स्मरण करूया. मला जास्त वेळ या ठिकाणी बोलता येणार नाही, परंतु आयोजकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मला 4-5-10 मिनिट दिले. तुम्ही पण मला ऐकून घेतलं. या ठिकाणी आदरणीय आकाशदादा फुंडकर यांचे मला त्यांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू.